बाळे, आज तुला एक काम करायचंय. त्या झोपडीत राहणाऱ्या महाराजांची मला परीक्षा घ्यायची आहे. मी 20 वर्षे त्यांना अन्न पाणी दिले, पण त्यांनी खरंच स्वतःच्या मनावर विजय मिळवला आहे का हे मला पाहायचे आहे. मी समजले आजी. पण आजी, मी नक्की काय करू? तू रात्री त्यांच्या झोपडीत जा. ते ध्यानाला बसले असतील. तू त्यांच्या जवळ जा, त्यांना प्रेमाने मिठी मार आणि विचार की आता आपण काय करायचे. घाबरू नकोस, फक्त त्यांच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेव. होय. महाराज, सांगा ना, आता आपण काय करायचे? पुढे काय करणार आहोत आपण? तुला लाज वाटत नाही? भ्रष्ट कुठली, माझ्या तपश्चर्येत विघ्न आणतेस? थांब, तुला तुझी जागा दाखवतो. क्षमा करा महाराज, मला माफ करा. निघ इथून, चालती हो माझ्या झोपडीतून. आजी, त्यांनी मला खूप मारले. ते खूप रागावले होते. मला बाहेर काढून दिले त्यांनी. मी 20 वर्षापासून या माणसाला पोसतीये आणि हेच फळ मिळाले. इतक्या वर्षांची त्याची साधना आणि प्रार्थना सगळी व्यर्थ आहे. तुझ्या मनात काय आहे हे समजून घेण्याचा त्याने साधा प्रयत्नही केला नाही. तुझ्या चुकीवर त्याला दया आली नाही. इतकी वर्षे देवाचे नाव घेऊनही जर त्याच्या मनात थोडीही करुणा निर्माण झाली नसेल तर तो साधक नाही, तो फक्त एक अहंकारी माणूस आहे. साधना ही आत्मशुद्धीसाठी असायला हवी, आत्मप्रौढीसाठी नाही. जर प्रार्थनेनंतरही मनात करुणा जागी होत नसेल तर ती साधना केवळ अहंकाराचं प्रदर्शन ठरते.